आता बघूयात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महाफाज बातम्या महाफाज 100 मधून। प्रकाश आंबेडकरांकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा। आंबेडकरांकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर। महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा वंचितचा निर्णय। युती करण्याबाबत मनोज जरांगेंसोबत सविस्तर चर्चा। जरांगेंसोबत एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न। जरांगेंकडून 30 मार्च पर्यंत थांबण्याची विनंती। प्रकाश आंबेडकरांची माहिती। नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरेंना वंचितचा पाठिंबा। बारामतीतून प्रकाश शेंडगे लढल्यास पाठिंबा देणार। प्रकाश आंबेडकरांची माहिती। ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 17 जणांचा समावेश। ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढवणार। आज किंवा उद्या उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करणार। खासदार संजय राऊतांची माहिती। वादातीत सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच कायम। काँग्रेसचे शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार। ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसची यादी आली तेव्हा आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही। शाहू महाराजांसाठी कोणताही वाद न करता कोल्हापूरची जागा सोडली। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी। खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे नाराज। ठाकरे गटाकडून रायगडमधून अनंत गीते यांना लोकसभेची उमेदवारी। रायगडमध्ये तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये लढत होणार। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी। काँग्रेसला हव्या असलेल्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवारी। हिंगोलीतून नागेश आष्टीकरांना उमेदवारी जाहीर। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर लोकसभेच्या रिंगणात। शिवसेनेमुळे मला आमदार खासदार होता आलं। ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी जाहीर होताच प्रतिक्रिया। तर भाजपला पराभवाची भीती त्यामुळे उमेदवारच जाहीर करत नाहीत ओमराजे निंबाळकरांचा टोला। ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील यांना उमेदवारी। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर लोकसभेच्या मैदानात। खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांना ईडीचं समन्स। आजच ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश। शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी। यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मैदानात। ठाकरे गटाचे संजय देशमुख यवतमाळ वाशिममधून लोकसभेच्या रिंगणात। उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून संजय देशमुखांचं स्वागत। मावळमधून संजोग वाघेरेंना उमेदवारी जाहीर। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उतरणार प्रचाराच्या मैदानात। 4 मे रोजी आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत जाहीर सभा तर 5 मे रोजी उद्धव ठाकरेंची कणकवलीत जाहीर सभा होणार। मावळ मतदारसंघ शिवसेनेचा तो शिवसेनेचाच राहणार। पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार संजोग वाघेरेंचा विश्वास। तर बारणेंना मतदारसंघातील माणूस माहिती नसेल तर नेतृत्व काय कामाचं। वाघेरेंचा श्रीरंग बांडेंना टोला।